नमस्कार, मी साक्षी अडसने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेकडून पेटीएमला मोठा दिलासा. रिझर्व्ह बँकेकडून पेटीएमला 15 मार्च 2024 पर्यंतची मुदत वाढवून दिली. देशभरातील सर्व रेल्वे स्थानकावरील खाद्य विक्रेत्यांना गॅस वापरण्यास बंदी. सेल्फी काढून संसदेत भाषण देऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. अजितदादांची सुप्रिया सुळेंवर टीका. तर बारामतीतून सुप्रिया विरोधात उमेदवार देणार. निलेश राणेंनी मर्यादा सोडली. भरसभेतून भास्कर जाधवांवर शिवीगाळ. तांदूळ गहू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या घटली. बिहारच्या आर्थिक पाहणीचा निकाल. मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला. कुणबी असलेल्यांना आधीपासून आरक्षण. कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण. मराठा आरक्षणावर धक्का लागू देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. निलेश राणे यांनी राजकारणाची पातळी सोडत भास्कर जाधव व शिवसेनेच्या नेत्यांना खालच्या पातळीची भाषा वापरली. खालच्या स्तराची भाषा वापरत शिवीगाळ देखील केली. बघूयात ते काय म्हणताय. एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा, बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा, त्यांनी नाव कमवलं बॉलिवूडमध्ये. एका पोरीवर लफडं झालं, तो बिचारा गेला, हाती दाखवलं. तो दुसरा मुलगा, तो उंटासारखा कोण रे, तो झाटू त्याचा दुसरा, तो कोणासारखं वाटत नाही, तो त्याला खापासारखं वाटत नाही. मेरा वक्त बदला है, हैसियत नहीं. और तेरी किस्मत बदली, औकात नहीं. तुला नाही तुझ्या औकातीपर्यंत आणला याच जन्मामध्ये, तर नावाचा राहणे नाही, लक्षात ठेव. उगाच नाही उद्धव ठाकरेला आयटम म्हणून फिरवतो सगळीकडे. साला 18 महिने बरोबर भास्कर साला नाचतो बघा कसा. अरे पडून आहे बाकी ते पडेल मागून. काय तुझं शरीर, काय तुझा थोबाड, डान्स कसला करतो. कुठे गुहागर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं एवढं बघा. कुठे नातू कुटुंबाने, कुठे हा 3 दिवसातच नाही. तिच्या आईला तो एक पिकला दारू पिऊन पिऊन मुंबईचा वाईन शॉप चालवतो, तो भडवा, तो काय झाटू, तो कुठला, तो समीर. ह्याचे वाईन शॉप तिकडे, इकडे रोजगार कोण देणार आहे. वेल्लेश्वरला बंगला बांधला इकडे, तिथे गुहागरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडून नेलं. पण ह्याचा बंगला सीआरझेड मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई केली. ह्याच्यावर भडवे आता आम्ही करणार. सगळ्यांना सीआरझेडचा नियम, पण ह्याच्या बंगल्याला, वेल्लेश्वरच्या बंगल्याला ह्याला सीआरझेडचा नियम नाही. बिचारे गरीब स्टॉल धारक, गरीब व्यावसायिक आपला स्टॉल तिकडे लावायचा, काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची, काहीतरी खायला मिळेल, काहीतरी घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची. पण त्यांना सगळ्यांना तुडवलं. हा आमदार असून तिकडे गप्प बसला. तिकडे बिचारे छोटे व्यवसायिक उभे राहिले असते, पर्यटकांची सोय झाली असती, पण ते नको. याचा बंगला तिकडे सीआरझेड मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब, मला सांगा, ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा. स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुहागरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा. तुझ्याला लुटणार किती रे या मतदारसंघाला? का आहे का नाही तुला? नुसता आमदार केला म्हणजे काय, तुला काय फक्त मारायसाठीच केला का? तो आपला गुहागर विजापूर काय तो रस्ता चालला, महामार्ग चालला, महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे.
काय नावाने कॉम्प्लेक्स आहे, कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे इथे आजूबाजूला कुठेतरी, त्याच्या बाजूला 100 मीटरची भिंत तयार झाली. कशी तयार झाली आहे? त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो, तुम्ही सगळ्या अडचणी देणार, तुम्ही सगळ्या अडचणी देणार. ज्यांनी ज्यांनी याला खतपाणी घातलंय आणि त्या गरिबांच्या स्टॉलवर लाथ मारलंय, तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणी काढणार. निलेश राणे याच पिठावर शब्द देतो. 2.5 वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, याला मंत्री का केला ना? साधा राज्यमंत्री का नाही केला? पवार साहेबांनी याला 9 खात्याचा मंत्री केला. दिसतंय का कुठे खातं? वरवरनं दिसतं मंत्री बघ. म्हणजे शेतकरी मरतायत, मरू दे, त्यांचं वाटोळं होतंय, होऊ दे. मी माझ्या 2 लावारिस मुलांची लग्न करणार, सांगणार हा भगवा भास्कर जाधव याला तुम्ही माफ कसे करता? मला आजपर्यंत भुवागडचं गणित कळलं नाही. अहो किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे तो साला चिंधी चोर, कुठे तो चिंधी चोर? अहो तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये. मला उभाटा गटाच्या कार्यकर्त्याला सांगायचंय, अरे नको नको ते उद्धव ठाकरेच्या कुटुंबाबद्दल यांनी शिव्या घातलाय, रश्मी वहिनीला शिव्या घातलाय आणि नंतर त्यांचा विश्वासघात झाला. वहिनी छायला तुला कधी वाटलं? वहिनी तू बोलतो? त्यांनी सांगून टाकलं, बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडून काय होणार नाही. वहिनी आता तुम्ही या. उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काय उपयोग नाही, बाहेरचाही काय नाही, आता वहिनी तुम्हीच पाहिजे. आदित्य ठाकरे पण संपला, तो तिकडे रेस्टेस करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतो मुंबईवर. म्हणजे उद्धव ठाकरे, अरे तुला कोणावर प्रेम आहे मला सांग? जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो, प्रत्येकाला मी विचारतो, ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे, याचं कोणाबरोबर पटलं? याचं आमदार कदमांबरोबर पटलं नाही, याचं उदय सामंतांबरोबर पटलं नाही, याचं शेखर निकमांबरोबर पटलं नाही. रडतो कशाला? अरे पुरुषाचा पुरुष आहेस ना तू. निलेश राणे, अरे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे. हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस. निलेश राणे नावाचा स्थान मारला. अरे मला काही निवडणुकीची परवा नाही. 2 पराभव झाले, अजून 4 होऊ दे. बापासाठी जगणारा म्हणजे निलेश राणे, लक्षात ठेव. मला कधीच परवा नाही पदाची. अरे पक्ष तिकीट देऊ दे ना देऊ दे, मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच सांगणार. अरे ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने एवढं मोठं केलं, भर चौकामध्ये नको नकोचे शब्द तू वापरलेस. तुझ्या कुठल्या कुटुंबावर चढायला आलो तर आम्ही? चाले कोण कोण चढून गेले? एक मुलगा झाला तुझ्यासारखा दिसत नाही एक चढून. तू त्यांच्यावर चढ. आमच्या राणेचा पण आला होता की नाही? उगाच अरे आम्ही काय बोलत नाही. अरे तुझी दखल सुद्धा राणेसाहेब घेत नाही. एकाही सभेमध्ये राणेसाहेब कधी याच्याबद्दल बोलत नाही. ते आपल्या उद्धव ठाकरेंवर बोलतात, ते संजय राऊतांवर बोलतात, ते त्यांचं राजकारण आहे. अरे बाळासाहेब बोलत होते, चालत होतं. आम्ही अनेक वेळेला राणेसाहेबांना विचारलं, हो साहेब बाबा बाळासाहेब काय काय बोलतायत? मला साहेबांनी सांगितलं, राणेसाहेबांनी, निलेश त्यांना अधिकार आहे. त्या माणसाने आपल्याला घडवलं. हे सगळं जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय. त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे. आपण कधी नाही बोलायचं. म्हणजे नाही साहेब मला सहन होत नाही, मी कधीतरी बोलणार.
तुम्ही मला सगळं सांगितलंय. या मातोश्रीची आबरू नाही एक दिवस या निलेश राणेंनी चव्हाट्यावर काढली तर मला त्या दिवसाची मला वाट बघायची लावू नका. तू माझ्या देवतावर बोलला नाहीस, मी तुझ्या देवतावर बोली, लक्षात ठेव. एकदा बोललो होतो माहितीये ना मागे. तुम्ही नका बोलू. अरे राणे आमचे बाळासाहेब आमच्या मनात आहेत, अरे आमचे दैवत आहेत. आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार. कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राशील तर. या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नाथी साहेबांना शब्द दिलाय, साहेब जेवढा खर्च कुडाळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार. या भड्याला आपल्याला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं. त्याचा मुलगा त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं, मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक अमुक गोष्ट मिळाली. मला कोणी हात वरती करून सांगा. करोनाच्या काळात काही दिलं नाही, परिस्थिती बिकट होती. हा पालकमंत्री होता अनेक वर्ष हा पालकमंत्री होता. एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा, बॉलिवूडमध्ये अनेक साध्या छोट्या गावातून आलेला मुलगा, त्यांनी नाव कमवलं बॉलिवूडमध्ये. एका पोरीवर लफडं झालं, तो बिचारा गेला, फाशी दाखवलं की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं. मला सांगावं, ही सगळी मर्डर केस, ही सगळी रेप केस, दिशा सालियन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता? सचिन वाझे. मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर तो बॉम्ब जिलेटिनच्या स्टिक ठेवल्या, आयोग कोण होता? सचिन वाझे. तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्णब गोस्वामी, त्याला घराच्या बाहेर खेचून, कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती, लाईव्ह चॅनलवर टीका केली होती. त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेला लाईव्ह चॅनलवर, म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगात टाकणारा ऑफिसर कोण? सचिन वाझे. ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचं. असा मुलगा महाराष्ट्रात दाखव तुम्ही फार सुसंस्कृत आहे म्हणून. तो दुसरा मुलगा तो उलटासारखा कोण रे? तो झाटू त्याचा दुसरा, तो कोणासारखं वाटत नाही, तो त्याला खापासारखं वाटत नाही. अवणखेड तालुका दिंडोरी येथे जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी शाळेतील काही माजी विद्यार्थी उपस्थित होते, तसेच शाळेतील कर्मचारी वृंद उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांमार्फत टेबल आणि खुर्ची रूपी शाळेत सप्रेम भेट देण्यात आली. त्यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. तसेच काही शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेप्रती जिव्हाळा वाढला, म्हणून इथून पुढे असे कार्यक्रम राबवले जातील असे प्राचार्य यांनी सांगितले. यावेळी तुषार जाधव, संजय जाधव, विलास गायकवाड, सुनील जाधव, विनायक कांबळे, बंटी पिंगळ, एकनाथ पिंगळे, शरद पिंगळे, समाधान वसा, प्रवीण पिंगळे, भाऊसाहेब पिंगळ, बापू गटकर, संतोष जाधव, राकेश जाधव, शंकर मामा बहिरट व आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. आज आपण सर्वजण इथे जे जमलेले आहेत माझे विद्यार्थी,
आणि तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवलेला आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ह्या गावात नोकरी करताना एक आनंद असा होतोय की सगळेच लोक, सगळ्याच ह्या गावातील माझे बंधू आणि भगिनी सगळे खूपच उत्साही आहेत आणि इथं काम करताना खूपच आनंद वाटतो. आम्हाला खूप आमच्या गावाचं सहकार्य आहे. त्या तुम्ही जे भेट दिलेली आहे त्याबद्दल मी माझ्या शाळेच्या वतीने सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी आहे आणि आज हा माजी मेळावा आहे विद्यार्थ्यांचा आणि आम्ही या शाळेचं काही देणं लागतो म्हणून आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून हे 2 टेबल आणि या 4 खुर्च्या या शाळेला भेट दिलेल्या आहे. आणि 2004 ते 5ची बॅच आहे आमची आणि आम्ही इथे सर्व जमलेलो आहे. आणि या शाळेचा खूप चांगला हा उपक्रम आहे आणि शाळा पण चांगली आहे आणि इथले शिक्षक वृंद पण खूप चांगले आहे. मुलांना खूप चांगलं शिकवतात. धन्यवाद. प्रथमतः मी 2004 आणि 5 बॅचचे जे माझे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आभार मानते, त्यांना धन्यवाद देते. आणि आमच्या शाळेला त्यांनी भेट दिली, आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केलं. त्यांचं तसं सहकार्य आमच्या शाळेला नेहमीच लाभतं. पण आज त्यांनी शाळेचं ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या शाळेला जे टेबल आणि खुर्च्या दिल्या त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचे आभार मानते. व अशीच भेट त्यांनी शाळेला देत राहावी आणि आमच्या शाळेची उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्हाला मार्गदर्शन करत राहावे, विद्यार्थ्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करते. माझं नाव रंजना साहेबराव मोरे. मी या शाळेची माजी विद्यार्थी. खरोखरच आपल्या जीवनामध्ये शिक्षण हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण लहान असतो त्यावेळेला त्या शिक्षणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आनंद वाटत नाही, कारण समोर असते ती भीती शिक्षकांची. परंतु त्यामागे आपले आईवडील, आपले गुरुवर्य आपल्यासाठी खूप प्रयत्न करतात. आणि खरंच या शाळेनेही मला खूप काही दिलं आणि या स्टेजवर जे बोलण्याची हिंमत आज माझ्यामध्ये आलेली आहे ते माझ्या गुरुवर्यांचीच कृपा. आपण ज्या वेळेला सगळे एकत्र जमतो आणि आपल्या मित्रमैत्रिणींचं हितगुज करतो, अतिशय आनंद वाटतो त्या वेळेला की खरंच कितीतरी वर्षांनी आपली भेट झालेली असते, कितीतरी अनुभव आपल्या पाठीशी असतात आणि आपण मग त्या देवाणघेवाणीचा विचार करत असतो. गेलेले जीवन, गेलेले अनुभव ते आपण पुन्हा एकदा अनुभवत असतो, आठवत असतो. आणि ती आठवण काढताना, ते अनुभव एकमेकांना सांगताना अतिशय आनंद होतो. आपले शिक्षक खूप काही आपल्यासाठी तळमळ करतात. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नेहमी त्यांच्या मनामध्ये एकच जिद्द असते, कुठंतरी माझ्या विद्यार्थ्याने माझं नाव काढावं. आणि खरंच या शाळेनेही आम्हाला खूप काही दिलं. आज माझ्या मित्रमैत्रिणी असतील, खूप खूप मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहे. माझ्या गावचे सरपंच असतील, आजही आम्ही बालमित्र, गावाचा कायापालट त्यांनी करून दाखवला. धन्यवाद. या शाळेचे खूप माझ्यावरती ऋण आहेत. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद. आम्ही सर्व माजी विद्यार्थी आहोत या शाळेचे. लहानपणापासून आम्ही सर्व एकत्र शाळेत शिकलो. एकत्र कुठंतरी यावं असं वाटत होतं. मॅडमच्या सहकार्याने, मॅडमची कायम आमच्याकडं विनंती असायची, गावात आलं का मॅडम बोलायच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा. तर त्या हिशोबाने आम्ही सर्वांनी मित्रांनी नियोजन केलं. त्याच्यातले बरेचसे मित्र आमचे काही बाहेरगावी आहेत,
त्यांचा काही आमच्याशी संपर्क झालेला नाही अजून. काही मैत्रिणी पण होत्या, त्या पण बाहेरगावी लग्न होऊन बाहेरगावी गेलेले आहे, त्याच्यामुळे त्या पण काही येऊ शकल्या नाही. परत आमचा एक 8 तास असं आहे का आम्ही परत एक फुल मोठा कार्यक्रम 2004ची बॅच नव्हे तर सर्व जेव्हापासून शाळा चालू झाली आहे सर्व मित्रांचा एक ग्रुप बनवून आणि परत इथं एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्याचा आमचा विचार आहे. तसं 2004 आणि 5 मध्ये आम्ही सर्व आहेत, त्याच्यातले सर्व मित्र ज्या भेटी वगैरे झालेल्या आहे, आम्हाला खूप आनंद झालेला आहे मिळून. काही मैत्रिणी पण आलेल्या आहे आणि आम्ही या शाळेत शिकलो, काही गोष्टी चांगल्या घेतलेल्या आहे. चांगल्या म्हणजे सगळ्यात चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहे आम्हाला. त्या दृष्टिकोनातून आम्ही या शाळेसाठी फुल नाही मग फुलाची पाकळी म्हणून आम्ही 2 टेबल आणि काही खुर्च्या दिलेल्या आहे. येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, अवनखेड. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.